ॲडव्होकेट निखिल शिंदे यांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण कशा प्रकारे त्यांना शुभेच्छा द्याल? नमस्कार. निखिल संजय शिंदे जे आहेत ते त्यांना आमच्या कमिटीकडून नवनिर्वाचित कमिटीकडून अंबरनाथ उल्हासनगर येथे निवडून आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि आज त्यांच्या कार्यालय जे इथे ओपनिंग आहे त्याबद्दलही त्यांना खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा. निखिल शिंदेंनी इथून पुढे खूप प्रगती करावी अशी आमच्या सगळ्या कमिटी मेंबर्सची त्याला मनापासून आणि भरभरून इच्छा आम्ही देतोय. सर, कशा प्रकारे शुभेच्छा नुकतीच निवड देखील झालेली आहे आणि आता ऑफिसचं उद्घाटन देखील आहे. तुमचं सहकार्य आलेलं आहे. कशा प्रकारे आपण नक्कीच अंबरनाथ चिखलोलेंची निवडणूक येत्या 8 तारखेला निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये आपले निखिल शिंदे हे सदस्य म्हणून निवडून आले होते. आणि नुकतीच आज महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आज निखिलचं ऑफिसचं ओपनिंग आहे. खरंच आम्हाला आनंदाचा दिवस आहे आज की निखिलचं हे ऑफिसचं ओपनिंग आणि तो निवडून आला एक दुग्ध शर्कराचा योग आहे. आणि खरंच हा युवा वकील सामाजिक त्याला भान आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी जे चिमुकलीवर अत्याचार झाले होते, बदलापूरला जे आंदोलन झालं त्यामध्ये निखिल देखील आमच्या पाठीशी उभा होता. त्यांनी देखील आम्हाला मदत केली होती. त्याचबरोबर नुकत्याच आता मागील 2-3 महिन्यापूर्वी पुन्हा एकदा बदलापूरला असंच इन्सिडेंट लहान मुलीवर झाला होता. त्यावेळी निखिल स्वतः तिथे धावून आला होता आणि त्या पीडिताला न्याय देण्यासाठी सर्वांना त्यांनी अपील केलं होतं की कोणी वकीलपत्र आरोपीच्या बाजूने दाखल करू नका. असा सामाजिक दृष्टीने जाण असलेला वकील आज त्यांनी स्वतःचं कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्याच्या शुभेच्छा देतो आणि त्याची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. या ठिकाणी आमचे आदरणीय निखिल शिंदे आणि आमचे प्रिय दादा याचे सर्वप्रथम मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ऐतिहासिक अशा अंबरनाथच्या न्यायपालिकेमध्ये काउन्सिलवरती प्रथम सदस्य होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. सर्वप्रथम मी आमच्या कुटुंबाच्या वतीने दोघांचं मनपूर्वक खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे प्रिय दादा आणि निखिल शिंदे या दोघांच्या स्वभावामधला सर्वात मोठा म्हणजे नम्रता या दोघांच्या अंगी खूप आहे. आणि खरं म्हणजे आपण जे पाहतो आपले जे महाराष्ट्राची भूमी आहे शाहू फुले आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र म्हणतो, परंतु शब्दात न ठेवता प्रत्यक्ष त्यांची कृती ही आपल्यासाठी प्रेरणा देत असते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे महिलांचा सन्मान केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्त्रियांचा सन्मान करा असे जे मूलभूत तत्वांचा समावेश आपल्या संविधानामध्ये केलेला आहे, त्या 2 गोष्टींचा समावेश या दोघांनीही आमच्या कृतीतून दाखवला आहे. मुख्य म्हणजे मी एक शिक्षक असल्यामुळे साहजिकच जे बदलापूरचं प्रकरण होतं त्यामध्ये त्या लहान चिमुकलीच्या संदर्भात तो विषय त्यांनी हाताळला, ज्या संवेदनशीलतेने हाताळला त्याबद्दल आम्हाला खरंच तुमच्या दोघांचा खूप अभिमान वाटतो की या क्षेत्रामध्ये राहून सुद्धा एक अन्यायकारक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने वकील या नात्याने कसं उभं राहिलं पाहिजे अशी त्यांनी जी भूमिका निभावली त्याबद्दल मी मनापासून खूप अभिनंदन करतो. त्याचबरोबर आता एक 15 दिवसापूर्वी तशाच पद्धतीची घटना घडली होती. त्यावेळी सुद्धा प्रियेश दादा आणि निखिल शिंदे त्यांनी समोर येऊन त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही त्याच्या विरुद्ध अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार. खरं म्हणजे आता आपण पाहत आहोत की एप्स्टीन प्रकरण जे जागतिक लेवलला गाजत आहे, एवढे मोठे सत्तेमधले लोक सुद्धा या गोष्टीला बळी पडत आहेत. परंतु खरं जर संविधानाला समर्पक आपल्याला जर वागणूक कोणती असेल तर अशा पद्धतीचे प्रियदादा सारखे आणि निखिल शिंदे सारखे जर सदस्य काउन्सिलच्या माध्यमातून जर समाजापर्यंत पोहोचत असतील तर हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि त्याचबरोबर निखिलचा संघर्ष आम्ही जवळून पाहिला आहे, कारण माझ्या शाळेमध्ये माझ्या कॉलेजमध्ये त्यांचं 11-12चं शिक्षण झालेलं आहे. त्याची जी शिकण्याची वृत्ती आहे त्या शिकण्याच्या वृत्तीला 100% यश येईल. आणि त्यांचे जे आई वडील आहेत शिंदे सर आणि शिंदे मॅडम यांचा सुद्धा खूप मोठा संघर्ष आहे. ते सुद्धा नेहमी कायम बहुजनांना सर्वसामान्यांना मदत करण्याचं काम करतात. जसं संत तुकाराम महाराज म्हणतात, जे करंजले गांधले त्या शिकवणे जो आपले देवतेची ओळखावा साधू जाणावा, या पद्धतीचं वागणूक सुद्धा शिंदे सर आणि शिंदे मॅडम यांची आहे. त्यामुळे मला अभिमान वाटतो या सगळ्यांच्या संपर्कामध्ये आम्ही या ठिकाणी आलो. आजच्या निमित्ताने मी फक्त एकच म्हणू इच्छितो की निखिलला पुढील आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना आणि संविधानाला जो अभिप्रेत भारत आहे त्यांच्या हातून घडण्यासाठी नेहमी यश येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मॅडम, काय सांगाल? आज निखिल शिंदे यांच्या ऑफिसचं उद्घाटन आहे आणि आपण त्या प्रसंगी या ठिकाणी कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम आज त्याच्या कार्यालयाचं निखिलचं उद्घाटन झालेलं आहे. त्याच्या कारकिर्दीची एक दैदिप्यमान सुरुवात होते. त्या सुरुवातीस माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. असं म्हणतात की प्रत्येक माणूस हा समाजाचा देणं लागतो. मी इथे 2च मिनिटात माझा अनुभव सांगते. बदलापूर अत्याचार प्रकरण ज्या वेळेला घडलं त्यावेळेला माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. रात्री 1:30 वाजता मी प्रियेश जाधव यांना मेसेज केला आणि मला फार झालं तर 5 मिनिटात रिप्लाय आला.
आणि तिथून माझी सगळी बांधकाम चालू झाली. दुसऱ्या दिवशी मी बदलापूर मधून बाहेर पडले, कल्याणला गेले. माझी सगळी बेलची जी काही प्रोसेस होती ती प्रोसेस चालू झाली आणि त्या प्रोसेस मध्ये प्रियेश बरोबरच निखिल की असं कर तसं कर. जवळजवळ 8 दिवस मी बाहेर होते, बदलापूरमध्ये नव्हते. पण या दोघांनी असं म्हणतात की एका आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला तरच बहीणभाऊ होतं, असं नाहीये. पण या दोघांनी जी माझी पाठराखण केली आणि त्या प्रसंगामधून मला अगदी अलगदपणे बाहेर काढलं, ती गोष्ट म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. या दोघांची जी प्रियसची अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि निखिलची सदस्य म्हणून निवड झाली, खरंच मी असं म्हणेन की त्यांनी जे आजपर्यंत कार्य केलंय त्या गोष्टीला न्याय मिळाला आहे. या दोघांच्याही पुढच्या वाटचालीस माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. निखिल शिंदे यांना सर्वप्रथम मी खूप खूप अभिनंदन करते. डबल सेलिब्रेशनचा दिवस आहे असं म्हणावं लागेल, कारण नुकत्याच पार पडलेल्या अंबरनाथ चिखलोलीच्या इलेक्शन मध्ये पण ते निवडून आले आणि आता त्यांच्या ऑफिसचं ओपनिंग आहे. म्हणजे त्यांची प्रगती अशीच फ्युचर मध्ये पण होत राहो अशी सगळ्या वकील बांधवां आणि भगिनींकडून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. अंबरनाथ न्यायालय वकील संघटनेतर्फे आपली सदस्यपदी म्हणून निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे आज आपलं ऑफिसचं देखील उद्घाटन आहे. नेमका कशा भावना आहे? नक्कीच. 8 तारखेला इलेक्शन झालेलं होतं, 9 तारखेला रिझल्ट लागला. वाटलं नव्हतं एवढं भरघोस मतं वकील माझ्यावर विश्वास ठेवतील. जवळजवळ 400 वकिलांनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि मला सदस्यपद म्हणून निवडून दिलं. त्याबद्दल मी त्या वकिलांचे म्हणजे ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. तसेच आज ऑफिसची ओपनिंग झाली. एक योगायोगच म्हणता येईल, महाशिवरात्री निमित्त आज ऑफिसची ओपनिंग केली. सगळे सिनियर लोक आलेले होते आणि तसेच आई वडिलांचा पण आशीर्वाद आहे का असेच सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह, जेवढं शक्य होईल तेवढं सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत पुढे जाऊ. नागरिकांना कशा प्रकारे आव्हान करेल, कोणत्या कोणत्या प्रकारच्या केसेस आपण सोडू शकतो, म्हणजे नागरिकांना काय सांगता? नक्कीच कुठल्याही प्रकारची बेल असो किंवा डोमेस्टिक व्हायलन्स असो किंवा मॅरेज पिटिशन असो किंवा सिव्हिल मॅटर असो, हे सगळे मॅटर जे मी स्वतः बघतो आणि रिझल्ट पण चांगला आहे. त्याचप्रमाणे 138 तर माझ्याकडे भरपूर आहेत चेक बाउन्सचे केसेस. मुलाने अतिशय उंच अशी भरारी घेऊन ऍडव्होकेट झालेला आहे. एक पालक म्हणून आपल्या काय भावना आहेत? नक्कीच माझ्या मुलाचा आज रोजी मला खरोखर अभिमान वाटतोय. आज त्याने 2 वर्षामध्ये अंबरनाथ चिखलोली न्यायालयामध्ये निवडणूक लढवली आणि भरघोस मतांनी असा तो विजयी झाला. मला याची अजिबात कल्पना नव्हती की तो विजयी होईल म्हणून. त्याला आदल्या दिवशी मी समजून सांगितलं की बेटा, तू 2 वर्ष तुझी प्रॅक्टिस झाली, 2 वर्षातच जर कधी तू एवढं 1100 वकिलांमध्ये तुझं नाव पोहोचतंय, हेच आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. तू बाकी टेन्शन घेऊ नको. आपलं काम प्रामाणिकपणे काम करायचं आणि आपल्या जे काही जेवढं आपल्याला चांगलं करता येईल आणि कमीत कमी दरामध्ये लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील याकडे लक्ष दे. तुझ्या पाठीने उभा आहे. आणि आज रोजी त्याने अतिशय उंच अशी भरारी घेतल्यामुळे आमचं हृदय असं फुलासारखं फुलून गेलेलं आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.